सूर्या, मी न केलेल्या पापाची शिक्षा भोगते मी, पण तुमच्या नवऱ्या बायकोंचा संसार म्हणून माझ्या हातून हे पाप घडून नाही द्यायचं मला. लेकरा, तुला वाटतंय ना मी चुकीची आहे, मग तू दे मला शिक्षा, पण यात तुळजाची काय बी चूक नाही. ते मी आणि माझी बायको बघून घेऊ. बाहेरच्याने आमच्यात पडायची काहीच गरज नाही. तुळजा, तुला तुझा निर्णय घ्यावा लागेल. पोरी, तू तुझ्या परीने लय प्रयत्न केलेस, पण माझ्या नशिबालाच मी या घरात येणं मान्य नसेल. आपण काय करणार? निघते. आई थांबा. हे घर जितकं तुझं आहे ना तितकं माझं पण आहे. मी जेव्हा लग्न करून माप ओलांडून या घरात आले ना तेव्हाच हे घर माझंही झालंय. मग सगळे निर्णय तू एकटा कसा घेऊ शकतोस? या घराच्या भल्याचा आनंदाचा विचार करणं हे माझं सुद्धा तितकंच कर्तव्य आहे सूर्या, आणि आज मी तेच करणार आहे. आई इथेच आपल्याच घरात राहणार. हा माझा निर्णय आणि यात काही बदल होणार नाही. चला आई. आई, काय झालं? का थांबला तुम्ही? नको हट्ट करू पोरी. आपल्या येण्यानं घर जर आनंदानं भरणार असेल तरच त्या घरात पाय ठेवावा. आपण जर त्यांना नको असू तर लगेच काढता पाय घ्यावा. मी माझ्या लेकरांच्या ओढीनं इथं आले होते. मला वाटलं होतं माझ्या सूर्याला, माझ्या लेकींना माझ्या इतकीच मला भेटण्याची ओढ असेल, पण मी कुठं होते, कशी जगले, कोणीच नाही मला विचारलं. माझ्या नसण्यानं त्यांना इतका जखमा झाल्या आहेत, त्या भरून नसतील निघाल्या. आता जेव्हा त्या भरून निघतील तेव्हाच मी या घरात येईन. नको अडवू मला. नाही राहायचं मला असं. सूर्या, नाही. सूर्या थांबव ना त्यांना. अरे जन्मदाती आई आहे ती तुझी. हे बघ, त्या जर एकदा गेलं ना आणि परत आलं नाही तर. धनू, राजू, राजू थांबव ना त्यांना. आई, आई थांबा ना प्लीज. आई. वहिनी, जेव्हा हिच्या आठवणीत आम्ही आई म्हणून हाक मारायचो ना तेव्हा ओ म्हणून दादाचाच आवाज कानावर यायचा. आमच्यासाठी आमची एकच आई आहे आणि ती म्हणजे दादा. आणि ज्या गोष्टीचा दादाला त्रास होतो ना ती गोष्ट आम्ही कधीच करत नाही. आणि जमलं तर तू पण तेच कर, त्याच्या नको मागं लागूस. आई. आशा थांब. तू अशी निघून जाऊ शकत नाहीस आशा. तात्या, बरं झालं तुम्ही यांना थांबवलं. तुम्ही तर यांना घरी यायला सांगा ना. आशा, हा काही स्टोव्हनं चालताना जेवढं चटकं बसत नाहीत ना पायाला, त्याच्या परास कितीतरी पटीनं जास्त चटकं मी सोसल्यात. ह्या पोराचा हाल बघताना चापकानं फोडून घ्यावंसं वाटायचं स्वतःला. काय चूक होती माझी? तुझ्याशी लगीन केलं ही चूक होती? तुझ्याशी संसार केला ही चूक होती? का तुझ्या विश्वास ठेवला ही चूक होती? तू पारला संसार तू मोडून निघून गेलीस अर्धेवट. का अशी वागलीस ग? का अशी वागलीस? मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत बघ. मी तुला अशी जाऊ देणार नाही बघ. तात्या, ही वेळ ना आता. सोनबाई ग बस.
मला बोलू दे. आज इतक्या वर्षांनी सगळं सांगितलंस की पोरं कशी मोठी झाली, पोरींचं सगळं सांगितलंस, पोराचं सांगितलंस. पण माझं काय? हा, माझ्यात काय कमी होतं हे सांगायची प्लीज. मला आज ते ऐकायचं आहे. 4 पैशासाठी दागिन्यांसाठी सोडून जावं, केवढा तकलाद होता आपला संसार. अगं मला सांगितलं असतंच ना तर माझ्या कष्टानं तुला दागिन्यानं मडवून काढली असती. परंतु ते पुजाऱ्याचा हात धरून निघून गेलीस. काय एवढ्या खालच्या पातळीला गेलीस ग? नका हो असं बोलू. नाही सहन होत मला. काळजात सुया टोचल्यागत होत. खरंच मी काय नाही केलं. मी नाही खोटं बोलत. माझ्यावर विश्वास ठेवा. कसा विश्वास ठेवू ग तुझ्यावर? माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस, माझ्या पोरांच्या आयुष्याची माती केलीस, मला आयुष्यातनं उठावलंच बघ. हा ग गाव थुकायचं माझ्या तोंडाव. माझ्या लेकरांकडे बघून समजा असायची. कोण बोलत नव्हतं का, नीट काम देत नव्हतं. तुझ्यामुळे मी दारू प्यायला लागलो बघ. जाता येता गावातली माणसं मला इसरायची. तुझ्यात काय कमी होतं रे म्हणून तुझी बायको तुला सोडून गेली. माझ्याकडे कच्च्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. माझ्यात खरंच काय कमी होतं का ग म्हणून तू अशी वागलीस? मला या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत बघ. आमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर तुला द्यायला लागतील. त्याच्याशिवाय तू जायचं नाहीस. मी किती बी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला की हे समज त्या जालिंदर नावाच्या राक्षसानं केलंय, तरी तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही. कारण सूर्यानं ना त्याला देव बनवून मनाच्या देवळात बसवलंय. त्या जालिंदरचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणण्यासाठी मला आता इथं थांबावंच लागेल. एवढी वर्ष तुम्ही मला चुकीचं समजत होतात, पण मी वाईट बाई नाहीये. मी एक चांगली आई आहे. हे सिद्ध करण्यासाठी मला इथं थांबावंच लागेल. मी आता इथनं कुठंच जाणार नाही. प्रश्न तर लई पडलेत माझ्या आयुष्याबद्दल मला. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आली आहे मी आजपर्यंत. माझ्यामुळं माझ्या लेकरांना जो त्रास झालाय त्याचा अंदाज घेत तीळ तीळ मरत आली आहे मी. माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळतील नाही मिळतील नाही माहित मला, पण मला आता नवा प्रश्न जन्माला घालायचा नाही. आता मलाच हे समजत थांबवायला हवं. मलाच थांबवायला. माझ्या घरातल्या लोकांनी ज्या प्रश्नांच्या जखमा सहन केल्यात त्या जखमा मी पण सहन करणार. मी तुमच्या लोकांच्या समध्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील आहे. माझ्या जीव असेपर्यंत मी माझी बाजू माझ्या लेकरांना पटवून देत राहीन. जोवर मी उत्तर देत नाही मी इथून निघून जाणार नाही. या ओसरीवरनं पण हलणार नाही. जोवर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, सूर्या मला हाताला धरून घरात नेत नाही, तोवर या घराचा दरवाजा मीच माझ्यासाठी बंद केलं असं समजा. ईशा अंगभर पसरायच्या आधी त्याच्यावर उपाय करायचा असतो बघ. हे तर अख्ख्या अंगात इश बिनलं या. तू लय उशीर केलास बघ आशा. तू लय उशीर केलास. आता काय बी उपयोग नाही बघ. काय
काय बी उपयोग नाही, काय उपयोग नाही. आई ऐका ना माझं, हा हट्ट चुकीचा आहे हं. तुम्ही असं बाहेर नका थांबू. हे बघा, आत्ता सगळ्यांना फार रागात आहेत. एकदा वातावरण शांत झालं ना की आपण बोलूयात ना. तुम्ही चला बरं, आधी आत चला. नाही तुळजा, माझा निर्णय झालाय. आई पण धनु, बहिणी, आम्ही कोणी बी कधीच दादाच्या शब्दाबाहेर जाणार नाही. त्यामुळे आम्हाला समजवण्याचा प्रयत्न बी करू नकोस. धनु, बाबू चल. राजू, राजू. आई आई ऐका ना माझं. तुम्ही जर इथे राहिलात ना तर आजारी पडालो. आधीच तुमची तब्येत काही बरी नाहीये. पोरी, शरीराचं काय घेऊन बसलीस? माझ्या मनाला झालेल्या जखमा जर तुला दाखवता आल्या असत्या तर तुला कळलं असतं की आतनं मी किती आजारी आहे. जाऊदे, सटवीनं काहीतरी विचार करूनच माझ्या नशिबी हे भोगलेले असते. ते भोगावेच लागतील मला. आई आता इथून पुढचा प्रवास माझा मला एकटीलाच करू दे. वहिनी, तुला काय गरज होती त्या बाईला घरात आणायची? आज तेजू अक्काने किती आनंदाची बातमी दिली होती. दादा केवढा खुश होता, बघितलंस ना? तू त्या बाईला घरात आणलंस आणि घरातलं सगळं वातावरण बिघडलंय. अगं राजू, आई आहे ती तुमची. वहिनी, आम्ही सांगितलं ना, आमच्या सुखदुःखात आमची साथ देणारा, आम्हाला समजून घेणारा, आम्ही आजारी पडलो तर रात्रभर जागणारा, आम्हाला जपणारा आमचा दादाच आमची आई आहे. आणि त्याला असं हे दुःखात नाही बघू शकत आम्ही. चल राजू. धनु, राजू. तात्या, मी हे जे काही करते ते या घराला गेलेले तडे भरून काढण्यासाठीच करते. तुम्हाला तरी माझं म्हणणं पटतंय ना? तात्या, अहो, तुम्हीच त्यांना थांबायला लावलंय ना. मग त्यांना हे असं बाहेर राहायला लावणं कितपत योग्य आहे? घरात येऊन करणार तरी काय तुळजा ती? या सध्या घराचं आणि घरातल्या शब्दांचं मन खवाच इटलंय तिच्या बाबतीत. तिला मी थांब म्हणलं ना, ते फक्त तिनं आमच्या अन्याय एवढा का केलाही जाणून घेण्यासाठी. तिला या मनात या घरात जागा देण्यासाठी नाही. तुळजा, चार व्यक्ती कोणाला पण आसरा देतात, पर आशानं आमच्या सगळ्यांच्या मनातलं जे स्थान होतं ना, ते कावाच गमावलंय बघ. थवा आता या घरात तिला जागा नाही. तिला राहू दे बाहेरच. आणि तसं बी ती घरात आली तर तिचंच मन गुदमारलं इथं. निदान त्या वसरीव आपल्याला कोणी इचारत नसतानाची एकटेपणाची जाणीव तरी तिला जाणवल. आणि तसं बी तुळजा, एकदा का एखाद्या वस्तूला तडा गेला ना का ती पुण्यात पहिल्यासारखे नाही होत. मी काय म्हणतो, आता तू ह्या गोष्टीचा लई विचार न केलेलाच बरा बघ. तात्या, मला वाटलं होतं या घरातला माणूस परत आल्यावर हे घर अगदी आनंदाने भरून जाईल. काय होऊन बसलंय हे सगळं? नमस्कार जालिंदर निंबाळकर राव. आम्ही मस्त प्रयत्न करून झाला त्या बाईला शोधायला, पण तुमचीच माणसं तुमच्या विरोधात गेली. त्याला आम्ही काय करणार? काय बोलायचं ते स्पष्ट बोला की सरनोबत साहेब. अहो, सावज आमच्या समोर होतं निंबाळकर राव. ज्याला आम्ही आमचा साथीदार समजलं तोच नेमका शिकारी निघाला. अहो, तुमची कन्या आमच्या डोळ्यासमोर त्या बाईला घेऊन निघून गेल्या. आता तुम्हीच सांगा, तुमची कन्या म्हणलं आम्ही कसं त्यांना इजा पोहोचवणार? काय बोलताय तुम्ही? तुळजातीला घेऊन गेली? होय मग. अहो, एवढंच नाही,
त्या तुमच्या गावच्या दिशेने गेल्यात बघा. आणि आमचा अंदाज असा आहे की त्या त्यांना घरी घेऊन गेल्यात बघा. आणि हो, आता तुम्ही काय बी बोला नाही तरी चालेल, त्या बाई कोण आहेत याचा अंदाज येतोय आम्हाला. उगाच आमचं रान हाकत बसू नका सरनोबत साहेब. तुम्ही काय कामाचे नाही बा. चांगले म्हणजे खोडा घालायचा तुमच्या लेकीनं आणि तुम्ही राग काढायचा आमच्यावर. अरे हो, आम्ही बी विसरलोच. आता हा समजा विषय तुमच्या घरातल्या माणसांचा नाही का. आम्ही कोण? आम्ही परकी. कसा हात लावायचा तुमच्या लेकीला नाही का. ठीक आहे ठीक आहे, तुमचे हे उपकार आम्ही कायम लक्षात ठेवू. ठेवू का? तुळजा तुळजा तुळजा, एवढी सहजासहजी कशी काय पोचली आशापर्यंत. नाही 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 नाही, लय मोठी चूक झाली आमच्याकडनं. या असेच गाळ राहिलं तर आमच्या गळ्यापर्यंत कधी येईल सांगता यायचं नाही. तर काहीतरी मोठंच करायला लागणार. दादा, दादा, दादा तू खाली जेवायला नाही आला म्हणून ताट घेऊन वरती आले. तुला माहितीये ना, तू नाही जेवलास तर घरातल्या कोणाच्याच घशाखाली घास नाही उतरणार. जेवून घे ना. नाही, भूक नाही मला. तुम्ही जेवून घ्या. दादा, मला कळतंय की आज आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस येते. 2 तासापूर्वी घरातली माणसं केवढी खुश होती. पण दादा बघ की, आज कधी नव्हे ते ना, त्या तेजू अक्काच्या बातमीमुळे मी दुपारचं जेवण बी नीट जेवले नाही. आता माझ्या पोटाचं काय हाल होत असेल आता तूच विचार कर. आता तू नाही जेवलास तर मला बी उपाशी राहावं लागेल ना. त्यामुळे थोडस खा की. हा, माझ्यासाठी. दादा, मी तुझी सगळ्यात लाडकी बहीण आहे ना. तू मला कशालाच नाही म्हणत नाही. मग आता असं का वागतोय? धर ना, घेऊन घे. ठीक आहे, नको खाऊस. मग इथून पुढे आमची काळजी करायची नाही. जेवून घ्या, लवकर झोपा, उन्हात जाऊ नको, पावसात जाऊ नको, अभ्यास कर, असं काय सांगायचं नाही. तू आमचं ऐकणार नाहीयेस ना, आम्ही पण तुझं ऐकणार नाही. आणि हा, ह्यांनी जरी ऐकलं ना तरी मी अजिबात ऐकणार नाही. जेवून घ्या. हे बघा, पोट भरण्यासाठी नाही पण बरं वाटण्यासाठी काहीतरी खावं तर लागेल की नाही. आणि ह्या सगळ्याचा त्रास शरीराला का म्हणून द्यायचा? हे घ्या, 2 घास खाऊन घ्या. सगळे जेवले का ग? बघ ना, तेजूने आज घरात गोड बातमी देऊन सगळ्यांना खुश केलं. आणि मी कर्मदरिद्री इथे येऊन
त्या आनंदाला ग्रहण लावलं. आई अहो असं काहीच नाहीये. देवी आईने हे सगळं घडवून आणलंय की नाही, मग यातून काहीतरी चांगलंच होणार आहे. तुम्ही फक्त तिच्यावर विश्वास ठेवा. आणि आई, आता थांबायचं नाही हं. जोपर्यंत सूर्या तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे. आपल्याला लढावं लागणार आहे आई.